समिती मार्फत माननीय आमदार राजेश पाडवी साहेब यांचं वृक्ष देऊन आपण सर्वांनी मिळून स्वागत करायचं आहे। सतत आपल्याला मदत करणार आहे साहेब राजेश पाडवी साहेबांचं आपण सर्वांनी मिळून स्वागत करायचं। या ठिकाणी रात्रंदिवस एक करून या बिरसा मुंडा स्मारकच्या वेळोवेळी इथं कोणतेही काम असेल तर रात्रंदिवस या ठिकाणी धावपळ करणारे या बिरसा मुंडा स्मारक समितीचे माननीय सुनील सुळे साहेब यांचे स्वागत माननीय आमदार पाडवी साहेबांतर्फे केले जाईल अशी मी त्यांना विनंती। या ठिकाणी सुनील छोटासा एक प्रतीक म्हणून आपल्या शहादा इथे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बिरसा मुंडा क्रांतीवीर बिरसा मुंडा जो इथे हा आपला कार्यक्रम होतो। दो साइड आहे सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बिरसा तेरा नाम रहेगा। विश्व गौरव दिनात या फेस असं तोंड करायचं आणि खूप खूप शुभेच्छा। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि विश्वामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी आज आदिवासी गौरव दिवस अतिशय उत्साहात साजरा होतोय। त्याच माध्यमातून आपण देखील या ठिकाणी आज शहाद्याला या क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा चौकात आपण या ठिकाणी साजरा करतोय। तर याच्या मागची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो इथल्या चौकाबद्दल। 3 वर्षापूर्वी सुनील सुळे आणि त्यांची कॉलनीतले कोरोना काळामध्ये कॉलनीतले सर्व लोक माझ्याकडे आले आणि ह्या चौकाला आपण त्या ठिकाणी बिरसा मुंडा चौक हे नाव द्यायचं ठरवलं। त्यांनी मला निवेदन दिलं त्यांच्या पुढाकाराने, खास करून सुनीलच्या पुढाकाराने आणि त्या कॉलनीतल्या सर्व आपल्या आदिवासी बांधवांच्या पुढाकाराने मग आम्ही ठरवलं की ह्या ठिकाणी आपल्याला बिरसा मुंडा चौक म्हणून त्या ठिकाणी नावही द्यायचं आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांची चांगली एक त्या ठिकाणी स्मारक उभारायचं असं आपण ठरवलं। आज त्याला हळूहळू आपण प्रगतीपथावर आहोत। तेव्हा फक्त बोर्ड होता त्या ठिकाणी, आता थोडी जागा आपण व्यापली आहे। बरोबर आहे, जागा व्यापली, जागेमध्ये निश्चितच ज्या पद्धतीने आपण तळोद्याला एक स्मारक केलंय जे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात खानदेशमध्ये असं कुठेही कायदेशीर स्मारक नाही, असं छान असं सुंदरसं असं स्मारक आपण तळोद्याला उभारलंय। तशाच पद्धतीचं स्मारक आपण या ठिकाणी देखील उभारणार आहोत। सुनील